म्हणून ते पेपर रद्द होतात, मुला मुलींचे सगळे मेहनत वाया जाते, त्याच्या अहवालाने त्यांच्यासाठी केलेला पैसा तोही त्याच्यामध्ये वाया जातो. पण हे सरकार राज्यामध्ये कुठल्याही मुला मुलींना नोकऱ्या देणार नाही, त्यांची चेष्टा करत राहणार आणि त्यांच्या ज्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत ज्या ऑनलाईन अर्ज स्वीकारतात त्यांना कोट्यावधीचा नफा कसा कमवता येईल, त्याला कसा मिळवून देता येईल याच्यावरचं हे सरकार काम करताना आपण पाहतोय. आता मी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्यात गेलो, तिथं पीएचडीचे विद्यार्थी मिळाले, ते रडत होते. तिथं त्या पीएचडीच्या परीक्षेसाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली, मी सेक्रेटरी सोबतही बोललो. आखरी पीएचडी करायला आणि त्यांचं जे काही गरीब मुलं मुली असतील तर त्याच्यासाठी स्कॉलरशिपची व्यवस्था सरकारने करून देणं ही सरकारचा जबाबदारी आहे. पण ते म्हणतात आम्ही 200 मुला मुलींसाठी करू. आता राज्यातले उपमुख्यमंत्री पदावर असलेले लोक तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहे का असं म्हणतात. आखरी काय चाललेलं या महाराष्ट्रामध्ये आणि देशपातळीवर सुद्धा हे सगळं आज परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होतात आहे आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या असताना विधानसभेत सरकारला आम्ही जे प्रश्न केले, पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे भाषण दिलं तेच भाषण आता हिवाळी अधिवेशनातही दिलं. ते पावसाळी अधिवेशनाचेही जे आश्वासन दिलं त्याची आश्वासन पूर्तता सरकारने केली नाही आणि आता सुद्धा तेच भाषण दिलं. म्हणजे शेतकरी रोज आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या म्हणजे पहिल्यांदा असं झालं महाराष्ट्रामध्ये की कांदा उत्पादक असेल की अनेक शेतकरी असतील की वर्षभर आंदोलन करताना आपण पाहिजे. वर्षभर शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं म्हणजे कोणाच्या बाजूने सरकार हे कळायला नाही. महागाईबद्दल सुद्धा आपण पाहतोय की राजस्थानमध्ये 450 रुपयाचा गॅस सिलेंडर केला असं मी काल पेपरला जाहिरात वाचत होतो. मग आता नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहे, ते राजस्थानचे मुख्यमंत्री नाहीये. तुम्ही त्या राज्यामध्ये 450 रुपयाचा गॅस सिलेंडर घोषित करत असाल तर महाराष्ट्रात का नाही, देशातल्या दुसऱ्या राज्यात का नाही? कोणासाठी केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार चालतंय की मूठभर उद्योगपत्यांसाठी चालतंय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. धारावीच्या प्रकरणाचंही आम्ही सरकारला विधानसभेत विचारणा केली पण सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. अदानींना इन्कम टॅक्स माफ, धारावीच्या प्रकरणामध्ये जीएसटी माफ आणि मुंबईभर त्यांना टीडीआर माफ. मुंबईतला टीडीआर त्यांच्याकडे राहील, तिथला टीडीआर तर माफच पण मुंबईतलाही टीडीआर अदानीकडे राहील. म्हणजे हजारो कोटी रुपये अदानीला प्रॉफिट कमवून देण्यासाठी हे सरकार आहे का? अशा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आहेत आणि म्हणून ही लोकशाही आणि लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. लोकशाही वाचणं आणि देशाची संविधानिक व्यवस्था वाचणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आमचे नेते राहुल गांधीजी 14 जानेवारी पासून मणिपूर ते मुंबई त्यांची न्याय यात्रा आता सुरू होती आहे. मागची भारत जोडो यात्रा होती, आता मणिपूर ते मुंबई ही न्याय यात्रा सुरू होते आणि या न्याय यात्रेच्या माध्यमातून या पद्धतीचे अनेक प्रश्न जे सरकार आपल्या दबावानं लोकांमध्ये पोहोचू देत नाही ते माननीय राहुल गांधीजी त्या यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये या देशाचं काय वाईट केलं, देशासाठी एक सुद्धा चांगलं काम केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं नाही. या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला पदोपदी, कारण की आपण आता परवा पाहिलं की निवडणूक आयोगाची नियुक्ती सुद्धा करायचे अधिकार केंद्र सरकारने आपल्याकडे घेऊन घेतले. माननीय सुप्रीम कोर्टाला त्याच्यातून बाजूला करून घेतलं. एक कॅबिनेट आणि प्रधानमंत्री असंच ती नियुक्ती त्या ठिकाणी करणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुका सुद्धा ज्याला ती पारदर्शकता असली पाहिजे ती पारदर्शकता राहील की नाही राहील हा प्रश्न या देशाच्या जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की हे वर्ष लोकशाहीच्या पर्वाचं आहे, निवडणुकीचं वर्ष आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं योगदान सुद्धा या लोकशाहीच्या पर्वाला सुरक्षित ठेवण्यासाठी
लाभावा असं सुद्धा मी आपल्या सगळ्यांना, कारण की आपण चौथा स्तंभ आहे, आपला पण मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे आपल्यालाही विनंती करतोय, आपण आम्हाला प्रश्न विचारू शकता. आगामी लोकसभा वर्ष निवडणुकीचा आहे, लोकसभेच्या निवडणुका देखील जवळ येणार आहे. या संदर्भात एकीकडे भाजप म्हणते की 45 जागांचे निर्धार करत आहे. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या संदर्भात लोकसभेची जागा वाटपासाठी फॉर्म्युला येत्या काळात लवकरच दिसतील. आमचा महाआघाडीचा फॉर्म्युला तयार आहे आणि तो लवकरच आपल्याला जागा वाटपाच्या बद्दलचा निर्णय आपल्याला कळणार आहे. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आणि खरा वाद तर जे तुम्ही महायुतीचं नाव सांगितलं तिथंच वाद जास्त आहे. त्यामुळे घोषणा देतात की आमच्या 45 आहेत की 48 की 50 म्हणतात, मला माहित नाही, कधी कधी ते काही बोलू शकतात ते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत पण ते 50ही बोलू शकतात. पण मी आपल्याला एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जास्त खासदार आपण पाहिलं, परवा एक सर्वे आला त्याच्यातही आम्हाला जास्त दाखवलेला आहे. पण आता तुम्हाला सांगतो की तो आकडा वाढत चाललेला आहे. आम्ही जवळपास 40 ते 41 जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जिंकेल. कशा जिंकणार म्हणजे लोकांच्या आशीर्वादाने जिंकणार. उद्याची मीटिंग जी आहे ती न्याय यात्रा राहुलजींची सुरू होते आहे त्याच्यावर आहे आणि जागा वाटपाच्या बद्दलचं जे विशेष करून जिथे जिथे आघाडी आहेत त्या ठिकाणी त्यासाठी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने समिती केलेली आहे. आदरणीय आपल्या महाराष्ट्राचेच केंद्रातले आमचे नेते मुकुल वासनिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये अशोक गहलोत साहेब आहेत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री बघेल साहेब आहेत, आपले इथले प्रभारी होते मोहन प्रकाशजी आहेत आणि त्या कमिटीच्या समोर आम्ही राज्यातले सगळे प्रमुख लोक जाऊन आम्ही 4 दिवसाच्या पहिलेच त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय परिस्थितीबद्दल अवगत करून घेतलं आणि उद्याच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्या पद्धतीची एक हलकी चर्चा होईल. आणि मला असं वाटतं की व्यवस्थित मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रामधलं आघाडीचं जे सूत्र आहे ते एकदम शांततेनं पूर्णत्वाचं आहे. इकडे रवी इकडून बसायला व्यवस्था ते काही